हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर इथं इकडे जाणार होते, त्याच्यामुळं सगळे कामं आवरून घेतले. तर थोडेसे भांडे राहिले होते घासायचे, म्हणलं 2-4 दिवस तसेच राहतील, ते पण घासून घ्यावा. आणि सगळं आवरून ठेवलं होतं. आणि आईकडे जायचं म्हटल्यावर, कुठं पण जायचं म्हटल्यावर सगळी घरातली कामे आवरून जायला लागतात. घरी कुणी नसल्याच्या नंतर नळ बंद करायला लागतात, लाईट बंद करायला लागते, गॅस बंद करायला लागते, खिडक्या बंद करायला लागतात. खूप असे सारं कामं असतात की त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतात, नाही तर नंतर प्रॉब्लेम येतात. मग तसंच माझं की हे भांडे राहिले होते 2-4, ते पण घासून घेतले आणि सगळे व्यवस्थित बंद करून आम्ही निघालो होतो. कारण आम्ही जाणार होतो रिक्षाने. रिक्षा येऊन थांबला होता खाली. तर सगळं आवरून ठेवलं. तसं चिकू आणि हर्ष खुश होते सगळे. आणि मग आम्ही निघालो होतो आणि आईकडं आलो होतो आम्ही. अर्ध्या तासातच आलो होतो. तर संध्याकाळी मग आई गेली होती, कामाला गेली होती. तर येताना तिने थोडंसं खायला घेऊन आली होती, भाजी वगैरे घेऊन आली होती. आणि मग तेच तर मी म्हणलं काय आणले बघावा, नीट ठेवून दे बाबा. मग आई आल्याच्यानंतर स्वयंपाक करायला लागली. केळी आणली होती, आंबे आणले होते आणि मुलांना आवडते आंबे वगैरे खायला. तर तिकडं पण माझे मिस्टर सारखे आंबे वगैरे आणत असतात आणि इकडं पण आई आंबे वगैरे आणलेले होते. तर तेच मग नीट ठेवा. आणि भाजीसाठी पनीर पण आणलं होतं. आणि आईकडे गेल्याच्यानंतर काहीतरी विशेष असतं आणि वेगळाच आनंद भेटतो जाण्यामध्ये, राहण्यामध्ये. तर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या माहेरी जाऊन, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही गेला होतात का ते पण मला नक्की सांगा. आणि छान असे आंबे आणले होते, मग ते सगळं ठेवून दिलं. आणि भाजीला बघितलं तर काय, तांदळाची भाजी आणली होती आणि पनीर आणलं होतं. बाकीचं तर आईने बनवलं होतं. मग पनीरची भाजी बोलली तू बनव म्हणून, तुम्हाला कशी लागते म्हणजे तिखट वगैरे. आणि भावाला खूप ताप आलेली होती, त्याच्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याला सलाईन वगैरे लावलं होतं आणि नाईटला पण जायचं होतं. त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक उरकून घेतला. आणि आईच्या जीवाला सुख नाही भेटत. मग उगाच म्हणतात का हात बसत नाही, सारखं चालूच असते घरचं काम बाहेरचं काम. मग पनीर आणलं तर ठेवून दिलं. आणि भाजी घेतली बनवून. आणि मग नंतर भाजी बनवली होती, कारण आज थोडी वेगळ्याच पद्धतीने बनवणार होते. प्रत्येक वेळेस कांदा टोमॅटो भाजून घेत असते, तर आज आहे ना पाण्यात थोडंसं उकळून घ्यावं म्हटलं, म्हणजे सॉफ्ट होईल. आणि कांदा टोमॅटो असं सगळं त्याच्यात टाकून दिलं, थोडंसं सॉफ्ट होऊन दिलं. आणि मग नंतर पाण्यातून थंड झाल्याच्या नंतर काढून घेतलं, बारीक वाटून घेऊन भाजी करून घेतली. आणि डाळ भात बनवलं होतं. भावाला डॉक्टरने डाळ भात बनवून खायचं सांगितलं होतं, तर त्याने खाऊन घेतलं आणि कामाला गेला. नंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो, जेवण करून घेतलं. जेवण वगैरे करून घेतलं. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही काय खाल्लं होतं आज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पनीरची भाजी कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंट करून नका. इथं आईला माहीतच नव्हतं व्हिडिओ चालू आहे का नाही. ती म्हणली इथं मोबाईल चालू आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.